शुभ सकाळ सगळ्यांना. कसे आहात सगळे? सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर हा व्लॉग 19 मेचा आहे. तसं तर आम्ही मम्मीकडनं ना म्हणजे हिंगणघाटवरून 16 मेलाच आलेलो होतो. मात्र आल्यानंतर वगैरे मग काही शूट केलं नाही काही दिवस, कारण जे काही आधीचे व्लॉग होते ते एडिट वगैरे व्हायचे होते. आणि आल्यानंतर जरा बरंही नव्हतं, 2-3 दिवस थोडा कामाचाही थकवा होता सगळा. तर आजचा व्लॉग मग शूट केला मी. तर आता सकाळी सकाळी छान लवकरच आम्ही सगळे कामं वगैरे करून घेतलेले होते, कारण आता आम्ही वडधामण्याला निघालेलो होतो. साधारण 7-8 किलोमीटर येतं आमच्या घरापासून. तर तिथे राम मंदिर आहे, तर तिथेच दर्शनाला आलेलो होतो आम्ही, कारण आज श्रवणचा म्हणजेच मोनाच्या मुलाचा बड्डे होता. आणि त्यानिमित्त तिला कोणाला तरी म्हणजे त्याच्या वयाच्या एखाद्या मुलाला वगैरे ड्रेस वगैरे ना असा म्हणजे गिफ्ट करायचा होता. त्याच्यासाठी आम्ही इथे आलेलो होतो, कारण यांच्या माहितीत होतं एक जण की श्रवणच्याच वयाचा आहे तो मुलगा आणि गरजू देखील आहे, तर त्यालाच गिफ्ट द्यायचं होतं. त्याच्यामुळे आम्ही फोन वगैरे करून आलेलो होतो इथे. ते यायचे होते म्हणून मग मंदिरात आम्ही दर्शन वगैरे करून घेतलं. तर भगवान श्रीरामांचंही मंदिर होतं आणि अगदी शांतता होती छान मंदिरामध्ये. आणि मी देखील पहिल्यांदाच या मंदिरात आलेली होती. यांचं येणं वगैरे सुरू राहतं, कारण त्यांना रोजच कामानिमित्त वडधामण्याला यावं, त्यामुळे त्यांचं येणं असतं इथे. त्यामुळे त्यांच्या माहितीतलाच तो व्यक्ती होता. तर त्याच्या मुलाकरिताच आम्ही गिफ्ट घेऊन आलेलो होतो. तर आधी मंदिरात छान दर्शन वगैरे करून घेतलं आणि खूप छान वाटत होतं, अगदी प्रसन्न वाटत होतं ती सगळी शांतता वगैरे बघून. तर छान असं दर्शन झालं आणि त्यानंतर मग ज्यांना आम्हाला गिफ्ट द्यायचं होतं ते देखील आलेले होते. तर श्रवणच्याच हाताने आम्ही त्या मुलाला गिफ्ट वगैरे दिलं आणि त्यानंतर आम्ही तिथनं निघालो. तर खरंच एखाद्या गरजू व्यक्तीला म्हणजे त्याच्या आनंदाला आपण भागीदार आहोत किंवा आपल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर आनंद आलेला आहे, तर आपल्या वाढदिवसाचं असं सुंदर असं गिफ्ट दुसरं कुठलंच असू शकत नाही. कारण आपण त्या दिवशी कुणाच्या तरी चेहऱ्यावर हास्य आणलेलं आहे आणि ज्याप्रमाणे आपल्यासाठी तो दिवस खास आहे, त्याचप्रमाणे आपण दुसऱ्यांचाही तो दिवस काहीतरी खास स्पेशल केलेला आहे. तर यापेक्षा आपल्या वाढदिवसाचं मोठं गिफ्ट आपल्याला मिळालेलं दुसरं कुठलं असूच शकत नाही, कारण आपल्या वाढदिवसात आपण एखाद्या गरजू व्यक्तीलाही सहभागी केलेला आहे. तर असा श्रवणचा छान असा स्पेशल बड्डे झालेला होता. तर आम्ही तिथनं दर्शन करून आता आलेलो होतो टेकडी गणपतीला, कारण यांना जरा धंतोलीमध्ये काम होतं. त्याच्यामुळे ते म्हणाले की मी जरा तिकडे काम करून येतो, तोपर्यंत तुम्ही इथे मंदिरात दर्शन घ्या. म्हणून मग आम्ही इथे आलेलो होतो. आणि हा दिवस होता विनायक चतुर्थीचा. तर आल्या आल्या आम्हाला इथे आरती देखील मिळालेली होती. आरती वगैरे झाली, त्यानंतर दर्शन वगैरे करून घेतलं. व आज विनायक चतुर्थी असल्यामुळे ना मंदिरातही भरपूर गर्दी होती भाविकांची. त्यामुळे छान असं दर्शन वगैरे पण झालं, आरतीही मिळाली आल्या आल्या अगदी. आणि आज मंदिर देखील ना नेहमीपेक्षा खूप छान असं सजवलेलं होतं सगळं. आणि मी देखील भरपूर दिवसानंतरच आली होती मंदिरात आज दर्शनाला. तर दर्शन वगैरे झालं आणि त्यानंतर मग आम्ही घरी निघालो. तर आता सायंकाळी श्रवणचा ना बड्डे सेलिब्रेट करायचा होता घरी, म्हणून सक्षमने आणि अपेक्षाने छान असं बलून्सने डेकोरेट केलेलं होतं. श्रवणनी हेल्प केलेली होती त्यांची. आणि त्यानंतर मग छान त्याचं आम्ही औक्षण वगैरे करून घेतलं. त्यानंतर केक कटिंग वगैरे केला. आणि श्रवणचा वाढदिवस जसा मे महिन्यामध्ये येतो, त्यावेळी आता उन्हाळ्याच्या मुलांना सुट्ट्याच असतात, त्यामुळे तो म्हणजे नेहमीच म्हणत असतो की माझा वाढदिवस काही शाळेत वगैरे सेलिब्रेट होत नाही, कारण ज्या मुलांचा बड्डे उन्हाळ्यामध्ये येतो त्यांचा वाढदिवस वगैरे शाळेमध्ये काही सेलिब्रेट होत नाही. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. गॉड ब्लेस यू. तर असं सगळं छान सेलिब्रेशन झालं होतं श्रवणच्या बड्डेचं आज. त्याच्यामुळे आमचंही 2 मंदिरात जाऊन दर्शन वगैरे झालेलं होतं.
तर चला, असा होता आजचा सगळा व्लॉग. तर इथेच आता व्लॉगचा एंड करते. तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.